नमस्कार. टॉक 18 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काल माळशिरस पंचायत समितीचा सभापती आणि उपसभापती निवडणुकीची प्रक्रिया पार पडली आणि ही प्रक्रिया पडत असताना एक वेगळी राजकीय रंगत खरं तर पाहायला मिळाली. माळशिरस तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे एक मोठे वर्चस्व असताना माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार इथं पवार साहेबांच्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात. तसेच माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर हे सुद्धा पवार साहेबांच्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात. परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये एक वेगळी राजकीय आघाडी निर्माण करत यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार, आठवले साहेबांच्या रिपाईचे उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे स्वर्गीय अजितदादांच्या गटाचे उमेदवार आणि पवार साहेबांच्या गटाचे उमेदवार घेऊन आमदार उत्तमराव जानकर आणि खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांनी ही निवडणूक पार पाडली. आणि काल खरं तर ही सभापती आणि उपसभापतीचे प्रक्रिया होत असताना आम्हाला सुद्धा आणि संपूर्ण तालुक्याला वाटत होतं की सभापती हे मोहिते पाटील कुटुंबाकडे जाईल. पाठीमागं सभापती पदाचं काम ज्यांनी पाहिलं सो वैष्णवीदेवी अर्जुनशे मोहिते पाटील या सभापतीपदी विराजमान होतील आणि उपसभापती माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या सौभाग्यवती विमलताई जानकर हेच उपसभापती होतील अशी माळशिरस तालुक्याच्या राजकीय वातावरणामध्ये चर्चा होती. परंतु काल खासदारांनी आणि आमदारांनी एक वेगळं राजकीय समीकरण घडवत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला पैलवान दत्ताभैया मगर यांना सभापती करत, तसेच राष्ट्रवादीच्या पिलूच्या मनीषा पाटील यांना उपसभापती करत एक कार्यकर्त्यामध्ये एक वेगळा संदेश दिला. आणि खरं तर अकलूजचे मोहिते पाटील घराणे हे महाराष्ट्राच्या राजकारणात नेते घडवणारी शाळा म्हणून ओळखले जाते. सामान्य कार्यकर्त्याला संधी देत त्यांना मोठ्या पदापर्यंत पोहोचवण्याची परंपरा या कुटुंबाने नेहमी जपलेली आहे. ते चित्र काल आपल्याला पाहायला मिळालं. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष मिलिंद सरतापे यांच्या सौभाग्यवती मीनाक्षी सरतापे यांना सुद्धा मोहिते पाटील परिवाराने आणि आमदार उत्तमराव जानकर यांच्या परिवाराने उमेदवारी देऊन स्वतः त्यांना मतदान सुद्धा केलं. ही परंपरा आमदार उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील परिवाराने जपली आणि याचा एक वेगळा संदेश माळशिरस तालुक्यामध्ये आणि राज्यामध्ये गेला. खरं तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, शिवसेना शिंदेगड हे भारतीय जनता पार्टी युतीमध्ये आहेत. परंतु माळशिरस तालुक्याच्या भाजपचे आणि शिवसेना शिंदेगट आणि रिपब्लिकन पक्षाचे या निवडणुकीमध्ये बिनसलं आणि हे वेगळे लढले. वेगळी राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीमध्ये स्वर्गीय अजयदादांचा पक्ष सुद्धा डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या माध्यमातून आमदार उत्तमराव जानकर व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या बरोबरीने आला. एक वेगळं चित्र माळशिरस तालुक्याचं पाहायला मिळालं. आणि आज सभापतीपद हे शिवसेना शिंदे गटाला दिलं. नूतन सभापती दत्ताभैया मगर हे झाले, तर उपसभापती मनीषा पाटील ह्या राष्ट्रवादीच्या झाल्या. खरं तर खासदार राष्ट्रवादीचे, आमदार राष्ट्रवादीचे आणि माळशिरसचा सभापती हा शिवसेनेचा, हे एक वेगळं राजकीय समीकरण, एक वेगळं राजकीय रंगत पाहायला काल मिळाली. बघू आता. खरं तर सत्तेतला प्रमुख पक्ष म्हणून शिवसेना गटाकडे पाहिली जाते आणि सभापती दत्ताभैया मगर यांना दिल्यामुळे माळशिरस तालुक्याच्या विकासाला या माध्यमातून चांगली चालना मिळेल. काल ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना आमदार उत्तमराव जानकर आणि खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांनी सुद्धा एक माळशिरस तालुक्याला पुढे नेण्यासाठी, माळशिरस तालुक्याला विकासाच्या दृष्टीनं हे दोघं पुढं घेऊन जातील. परंतु एक कार्यकर्त्याला संधी देत आमदार उत्तमराव जानकर आणि खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांनी एक वेगळा संदेश राज्याला दिलेला आहे, तालुक्याला दिलेला आहे, जिल्ह्याला दिलेला आहे. या निवडीमुळे आणि या निर्णयामुळे एक माळशिरस तालुक्यामध्ये मोहिते पाटील कुटुंबाकडे आणि आमदार उत्तमराव जानकर यांच्याकडे बघण्याचा कार्यकर्त्याचा दृष्टिकोन नेहमीप्रमाणेच बदललेला आहे. आणि या दोघांनीही कालच्या निवडीवरून असं स्पष्ट होतं की या दोघांनीही आपल्या कार्यकर्त्याला संधी दिलेली आहे, शिवसेना शिंदे गटाला संधी दिलेली आहे. वेगळं राजकीय समीकरण त्यांनी घडवलेलं आहे. बघू आगामी काळामध्ये काय राजकीय समीकरण घडतात हे आपण टॉक 18 मराठीच्या माध्यमातून दाखवणारच आहोत. धन्यवाद. हा कंटेंट
तुम्हाला कसा वाटला, मला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि टॉक 18 मराठीला माळशिरस तालुक्याच्या आवाजाला, माळशिरस तालुक्याच्या या टॉक 18 मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.